नमस्कार. आज आपण 4 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत आणि चांगल्या भक्ताची लक्षणं समर्थ आपल्याला या श्लोकांमधून सांगतात. एकूण 10 श्लोकांचा अभ्यास उत्तम भक्त असणारा, ज्याला आपण संत सज्जन उत्तम भक्त म्हणतो, याची लक्षणं पाहणारे आणि शेवटचा स्वाभाविक जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं पद असणारे हे सगळे श्लोक आहेत. हेतू असाच आहे की हे सगळे जे गुण आहेत श्रेष्ठ भक्ताच्या अंगी असणारे, ते सगळे गुण आपल्यामध्ये यावेत, आपण तसं व्हावं, अशा उद्देशानं आपण या श्लोकांचा अभ्यास करायचा आहे. थोडा अवघड आहे. जेवढं गुणांचा विचार आपण करतो तेव्हा लक्षात येतं की आपल्याला खूप उपाधी आहेत, आपण कुठे कुठे अडकतो आहे, कळतं आहे पण तसं घडत नाही आहे. त्यामुळे किती अवघड आहे ते आपल्याला कळेल. आणि म्हणून उत्तम भक्त होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी हव्यात किंवा कोणती कोणती गोष्ट असते म्हणून ते उत्तम भक्त होतात, हे आपल्याला या सगळ्या 10 श्लोकातनं कळणार आहेत. पैकी आज 4 श्लोकांचा अभ्यास आपण करणार आहोत. 3 श्लोकांचा झाला आहे आणि आणखीन 3 श्लोकांचा अभ्यास केला की ह्या 10 श्लोकांचा हा विषय आपला पूर्ण होईल. आजच्या श्लोकामध्ये आपण असं पाहणार आहोत की पहिलीच ओळ आहे, नसे अंतरी कामकारी विकारी किंवा काही ठिकाणी काम नाना विकारी. निरनिराळे विकार निर्माण करणाऱ्या ज्या वासना आहेत त्या ज्याच्या अंतरंगामध्ये नसतात, असा त्याचा खरं तर दिसायला दिसणारा अर्थ. म्हणजे साधकाचं चित्तच आहे, मन जे आहे अंतरामध्ये त्याच्या असं विकारांचं थैमान असता कामा नये. सारखे जर विकार येत राहिले तर तो शांत कसा होणार ना. जो भक्त आहे तो अत्यंत शांत असला पाहिजे. आणि म्हणून कामकारी किंवा काम नाना विकारी असं जे म्हटलं आहे त्याच्यात त्यांनी विकार पण कसे आहे तर कामना निर्माण करणारे, इच्छा निर्माण करणारे विकार भक्ताच्या ठिकाणी असायला नकोत असा विचार केला आहे. आता विकार हा शब्द तसं म्हटलं तर काही डिक्शनरी मिनिंगच्या दृष्टीनं वाईट नाही आहे बरं का. विकार याचा अर्थ बदल, विकार याचा अर्थ परिवर्तन, चांगल्या गोष्टींमध्ये परिवर्तन होणं किंवा निसर्गतः काही गोष्टींमध्ये परिवर्तन होणं हे आपण गृहीत धरलेलं असतं आणि ते योग्यही असतं. जसं आपण म्हणतो ना, लहानपण असतो, मग मोठे होतो, तरुण होतो, वृद्ध होतो. हा जो की हा निसर्गतः होणारा बदल आहे. तर ह्या विकारांबद्दल आपल्याला म्हणायचं नाही, कामना निर्माण करणाऱ्या विकारांबद्दल समर्थ सांगतात. ती भक्ताजवळ एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी झाली की तिसरी, समाधानच नाही, असे विकार निर्माण भक्ताच्या मनात व्हायला नकोत असं त्यांना सांगायचं आहे. बाकी जे परिवर्तन असतं, बदल असतो, निसर्गतः असतं किंवा काही बदल चांगले पण असतात. जसं आपण स्वयंपाकघरातलं उदाहरण घेऊ शकतो की दुधाचं दही आपण तयार करतो. दह्याचं साईचं दही असेल तर लोणी काढतो, तूप काढतो. हे जे विकार आहेत, हे जे बदल आहेत, हे चांगले असतात, त्याचं मूल्य अधिकाधिक वाढतं. तेव्हा या विकारांचे उपयुक्त विकार आहेत हे. त्यामुळे याबद्दल नाही म्हटलेलं. नाना विकारी किंवा काम नाना विकारी किंवा कामकारी विकारी याच्यामध्ये इच्छा वाढणारच आहे. योग्य इष्ट चांगलं परिवर्तन व्हायलाच हवं. ते काही विकार वाईट अशा अर्थाने म्हणायचंच नाही आहे. ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. थोडं आणखीन पुढे जाऊन विचार करूया. व्यवहारातल्या गोष्टी तर आहेतच, पण आपण आणखीन पुढे जाऊन विचार करूया की व्यास वशिष्ठांसारखे, वाल्मिकींसारखे ऋषीमुनी किंवा ज्ञानेश्वरादी सगळे संत मंडळी किंवा अगदी छत्रपती शिवाजी महाराज किंवा विवेकानंद, रामकृष्ण परमहंस किंवा कितीतरी क्रांतिकारक किंवा अगदी आत्ता आपण रोज अनुभव घेतो आपले आदरणीय पंतप्रधान मोदी, या सगळ्या राष्ट्रपुरुषांना किंवा या विशेष संतांना, महर्षींना, ऋषींना जन्म देणारा काम हा विकारी नाही आहे, हा उपयुक्त आहे, आवश्यक आहे. आणि आवश्यक योग्य काम हा समर्थांना अभिप्रेत आहे. अशा अर्थाने ह्या पहिल्या ओळीचा आपल्याला नीट अर्थ लावला पाहिजे. सध्या आंब्याचे दिवस आहेत. कच्च्या कैरीचं आंबा होणं हे चांगलं परिवर्तन आहे, हा चांगला विकार आहे. हां, योग्य वेळेला त्या आंब्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण लगेच त्या कच्च्या कैरीचा झालेल्या आंब्याला कितीही वेळ लागला तरी त्या तयार झालेल्या आंब्याला रोज पाहावं लागतं, रोज पेटी उघडावी लागते, रोज बघून घ्यावं लागतं. नाहीतर चटकन त्याचा खराब आंब्यामध्ये परिवर्तन होईल. ते परिवर्तन आपल्याला अपेक्षित नाही आहे. गुणांच्या दृष्टीनं चांगलं परिवर्तन आवश्यक आहे, पण कामना वाढवणारं,
कामकारी विकारी याच्याबद्दलचा विचार आपल्याला करायचा आहे. खराब होणारा आंबा नको आहे आपल्याला, तयार होणारा पिक्का आंबा आपल्याला पाहिजे. योग्य विकार आहेत, योग्य परिवर्तन आहे, ते आपल्याला हवं आहे, ते उपयोगी पडणार आहे. त्या व्यवहारात काय किंवा कुठल्याही ठिकाणी कुठल्या प्रकारची कामना योग्य आहे ते आपल्याला ताऊन राखून बघितलं पाहिजे. आपले जे विकार आहेत त्या विकारांना नियंत्रणात आपल्याला ठेवता आलं पाहिजे, हा त्याचा खरा अर्थ आहे. आपले सगळे विकार आपल्या स्वाधीन असायला पाहिजे. किती पाहायचं, किती खायचं, किती गायचं, किती धावायचं, सगळ्याला ना काही असं मर्यादित असं आपल्याला रूप देता आलं पाहिजे. कुठलीही गोष्ट अति करायची नाही किंवा कुठली गोष्ट जर चांगली आहे तर ती केल्याशिवाय राहायचं नाही. अशा दोन्ही गोष्टी एका अर्थाने आपल्याला धर्माच्या मर्यादेत राहणारं, शास्त्राच्या, तत्त्वज्ञानाच्या, संस्कृतीच्या, संस्कारांच्या मर्यादित राहणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला आहे. एक हे आहे की त्याच्या भोवती असणारं जे शुद्ध हे आहे किंवा ज्याला आपण विकास म्हणतो, प्रगती म्हणतो, अशाकडे नेणारं परिवर्तन आपल्याला अपेक्षित आहे. असं जर पाहिलं तर संत सत्पुरुष सज्जनांचं हे मोठं लक्षण आहे की ते त्यांच्याजवळ हे असे कामकारी विकार नसतात. त्याला आपण संत सत्पुरुष म्हणतो किंवा ज्या भक्ताबद्दल आपण विचार करतो आहे त्या भक्ताजवळ हा असा कामकारी विकार असता कामा नाही, असं ते आपल्याला सांगतात. आता तसं पाहायला गेलं तर सत्पुरुष संत ही सगळी मंडळी दिसायला वागायला तुमच्या आमच्यासारखे असतात नाही का. पण म्हणून मागे शब्द वापरला अंतरी शब्द, जसे अंतरी कामकारी विकारी. कदाचित तुमच्या आमच्यासारखी दिसणारी सभोवताली मंडळी आहेत, मग यातला जो अंतरी ज्याच्या कामकारी विकार नाही आहे असा माणूस जो आहे तो संत पदवीला पोचलेला आहे. म्हणजे नेहमी महाभारतातल्या कृष्णाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर असतं. मी अंतरीवरून आपल्याला सांगते की अंतरी कामकारी विकारी असता कामा नये. मनात कुठल्याही प्रकारचा कामना कामकार असता कामा नये. कृष्णाचं उदाहरण दिलेलं असतं की जेव्हा अश्वत्थामा उत्तरेच्या गर्भातल्या मुलाला पण मारतो आणि ते परत मूल जन्माला म्हणजे जिवंत व्हावं यासाठी कृष्ण असं म्हणतो की आजपर्यंत जर मी कधीही जर असत्य बोललो नसेल, आजपर्यंत जर मी कधीही रणभूमी सोडून गेलो नसेल किंवा आजपर्यंत मी कधीही अधर्मानं वागलो नसेल तर हा उत्तरेचा पुत्र परत जिवंत व्हावा. आता सामान्यपणानं आम्ही जर विचार केला तर हे सगळं जे की कृष्णाच्या प्रतिज्ञा होत्या ह्या सगळ्या, पण या सगळ्या प्रतिज्ञांचा आपण किंवा कृष्णाच्या चरित्राचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येतं की नावच होईल रणछोडदास आणि तो म्हणतो की मी रण सोडून गेलो नसेल किंवा मी कधी असत्य बोललो नसेल. अगदी द्रोणाचार्यांच्या वधाच्या वेळेला त्यांनी ज्या काही युक्ती केली ती पाहता आपल्या लक्षात येईल की असं कसं होईल. त्यांच्या लक्षात आलं की हे तुझं डोकं नाही, हे तुला कोणी सांगितलं, तर कृष्णाचीच ही युक्ती असणार वगैरे. किंवा 16,108 स्त्रियांना त्यांनी स्वीकार केल्याचा उल्लेख आपण करतो. तर अशा सगळ्या त्यांनी केलेल्या प्रतिज्ञेशी विसंगत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या या बोलण्यामध्ये दिसतात. मग असं जर असताना तो म्हणतो आणि तरी देखील ते बाळ जिवंत झालं आहे, याचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे की मला अंतरीसाठी हे उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे की नसे अंतरी कामकारी विकारी. त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. हे जे काही त्यांनी केलं हा अत्यंत निस्वार्थीपणानं किंवा दुसऱ्याच्या लोककल्याणासाठी करण्याची जी कामं असतील, शुद्ध निस्वार्थ बुद्धीने केलेलं असेल तर ते श्रेष्ठ असतं, ते पवित्र असतं. आणि त्यासंबंधी म्हटलं की अंतरी, त्याच्या अंतरामध्ये काय होतं, असं जेव्हा श्रेष्ठ पवित्र काम करणारी मंडळी असतात ती संत पदवीला पोचतात, ती आदरणीय असतात. त्या भगवंताचं हे जे काम आहे, श्रीकृष्णाचं हे जे काम आहे, त्याच्या अंतःकरणाची प्रवृत्ती आपल्याला सांगते. ही अशी अंतरी म्हटल्यानंतर अंतःकरणाची वृत्ती अशी बाहेरून नाही दिसणार आपल्याला, पण यात कामना नाही आहे असा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला कळेल. असा हा अंतरी कामकारी विचार नसणारा जो संत आहे किंवा भक्त आहे तो भक्त भगवंताला प्रिय असतो. आता लगेच दुसऱ्या ओळीमध्ये दिला आहे की तो कसा असतो, तर उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. आता पहिल्या ओळीतल्या कामकारी विकारी अंतरात पण त्याच्या नाही आहे. आणि आता ही एकदम 3 विशेषणं त्या भक्ताची आपल्याला या ओळीमध्ये समर्थ सांगतात. उदासीन म्हणजे काय आहे तर आपल्याला माहिती आहे उदासीन याचा अर्थ अलिप्त असणं.
शांतपणानं तटस्थपणानं पाहणं, इंद्रिय सुखांच्या मध्ये न रमणं. ही जी भक्त मंडळी आहेत उदासीन आहेत, म्हणजे इंद्रियांच्या बाबतीबद्दल जे सुख आहे, आपला नाही आहे चालणार पण खाल्लाच एक गुलाबजाम, असं यांच्या बाबतीत होत नाही. अशा पद्धतीनं इंद्रियांच्या सुखात न रमणार आहे. बरं, यात पुढं असं असतं की उदासीन आहेत म्हणजे माणूस भाडे नाही आहेत काही, यांना पुष्कळ मित्र परिवार भरपूर असतात, ते काही तुसडे नसतात, पण तटस्थ असतात, उदासीन असतात. असं कुठेही गर्व नाही, अहंकार नाही, अशातून हा उदासीन शब्द आलेला आहे. त्या उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ह्यातला उदासीन, आपलं अत्यंत मन शांत असतं, कुठे काही त्याला स्पर्धा करायची नसते. अशा पद्धतीनं ईर्ष्या, स्पर्धा, द्वेष, मत्सर नसणारा असा उदासीन. त्याला काही मिळवण्यासाठी काही खटपट लटपट करायची नसते. तृप्त असतो, समाधानी असतो, आनंदी असतो. दुसऱ्याला मिळालं मला नाही असा काही भाव मनात कधीच नसतो. पुन्हा आत्ता म्हटलं तसं काही इंद्रियांच्या सुखात नसल्यामुळे त्याला काय नाटक, सिनेमा, दूरदर्शन, सिरियल, अमकं तमकं, प्रवास असल्या गोष्टींमध्ये त्याचं काही मन रमत नाही. शांत जे जसं आहे तसं आनंदामध्ये स्वीकारण्याचा त्याचा स्वभाव असतो. कुठल्याच तो प्रलोभनाला बळी पडत नाही. जसं तर नचिकेत परिशामधली गोष्ट सांगतात की यमदेवांकडे गेला आणि किती किती प्रलोभनं यमदेवानी त्याला दाखवली, पण नाहीच म्हणाला, मला आत्मज्ञानाचीच प्राप्ती हवी आहे, मला अन्य दुसरं तिसरं काही नकोच आहे. किंवा अगदी नचिकेत राहू दे, पण स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये गेले तेव्हा अनेक तरुण श्रीमंत स्त्रियांनी विवेकानंदांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु स्वामीजी अखंड सावधान होते एकतर, आणि स्वामीजींची जी अखंड सावधानता होती ही अवस्था उदासीन नावाची होती. तर ह्या अशा ह्याच्यात म्हणजे त्या ह्याच्यात पडणारेच नव्हते, त्यांचा वेगळाच भाव होता. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये ते कुठेही अडकले नाही असं आपल्याला दिसेल. त्यामुळे ही जी काही ती उदासीनता. दुसरं तापसी. तापसीमध्ये तप करणं याचा अर्थ अत्यंत सहनशीलता अंगी बाळगणं, तितिक्षा ज्याला म्हणतात, अशी सहनशीलता त्यांच्याजवळ असते. दुसरं असतं की तप करणं म्हणजे ते कुठल्याही प्रकारच्या कष्टाला घाबरत नाही. कितीही काही सहन करावं लागलं तरी ते सहन करतात. तपच शब्द आहे ना, तापणं असंच आहे ते. त्यामुळे आपल्या सामान्यांना हे सगळं असतं ना की आपल्याला दुसऱ्या कोणाचं जरा जरी काही विपरीत वागणं दिसलं की आपल्याला सहन होत नाही. तसं काही यांचं नसतं. ते शांत असतात. आपल्याला उन्हाळ्यात उन्हाळा सोसत नाही, पावसाळ्यात पाऊस आपल्याला सोसत नाही, थंडीत थंडी सोसत नाही. कुठलीच गोष्ट सामान्य माणूस तक्रारच करत असतो, कारण त्याला ते सगळं सोसतच नाही. यांचं तसं काही नसतं. हा जो तापसी आहे तो एकदम शांत असतो. ते जसं जे आहे ते त्या तापसीला सगळं सहन होतं, म्हणून तो तापसी म्हणजे सहनशील. बरं, स्वभावाने विचार करता अत्यंत क्षमाशील असतो. तो कुणावर रागवत नाही. तो जसा स्वतः तापसी आहे तसा तो तप्त होत नाही आहे. तर क्रोधाग्नी ज्याला म्हणतात तो क्रोधाग्नी त्याचा शांत झालेला असतो. त्याला अगदी म्हणजे त्याच्या कुठल्याही प्रकारच्या क्रियेला त्याची प्रतिक्रिया नसते. आपलं कसं होतं की लगेचच त्याच्यावर आपलं काहीतरी वेगळं मत असतं, ते आपल्याला लगेच सांगायचं असतं. हा शांत असतो. क्रियेला प्रतिक्रिया, स्वतःचाच हे का असा त्याचा काही नसतो. दुसरं असं असतं की हा तापसी असा असं जरी असलं तरी दुर्बल नसतो किंवा अगतिक नसतो. दुसऱ्याच्या याला तो प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ त्याच्या स्वतःला काही मत नसतं असा त्याचा काही अर्थ नाही आहे. दुसरा कसाही वागला तरी तो त्याच्यावर स्वतःवर काही परिणाम करून घेत नाही. आपल्याला दुसऱ्याचं वागणं आवडलं नाही की आपल्या लगेच वागणुकीवर हे होतं, तसं त्याच्या बाबतीत होत नाही. तो रागवत नाही, त्याचं जळफळाट होत नाही, त्याच्या म्हणजे त्याला काही वाईट वाटत नसेल असं नाही, त्याला काही कळत नाही अशातला काही भाग नाही आहे, त्याला वेदना नाही आहेत असंही नाही आहे, पण तो शांत असतो, तो गप्प असतो. त्याच्या वागणुकीमध्ये किंवा त्याच्या अंतरंगामध्ये तो परिणाम पण घेते. तो तापसी आहे. तापसी शब्द साधा नाही आहे. आपल्याला तापसी हा गुण अवलंबवायचा असेल तर आपल्याला ह्या अशा सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. म्हणजे तप जे आहे ना ते यासाठीच आहे की दीर्घकाळ साधना केल्याशिवाय हे प्राप्त होणार नाही आहे. दीर्घकाळ साधनेने ही जी आत्ता म्हटला तसा जो क्रोधाग्नी असतो किंवा कामाग्नीसुद्धा, इच्छांचा सुद्धा अग्नी होतो, हे पाहिजे ते पाहिजे, ते याचं काही होत नाही.
याचे कामाग्नी आणि क्रोधाग्नी शांत झालेले असतात, जळूनच गेलेले असतात. म्हणजे इतकं की कोणी काही दिलं तरी त्याच्यात मोठे ते अडकणारे नसतात, कोणी काही निंदास्तुती केली तरीही त्यात ते अडकणारे नसतात. असा प्रकारचा हा तापसी शब्द असतो. जसं भगवद्गीतेमध्ये आपल्याला कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप असं सांगितलेलं आहे. त्या तपाचा विचार केला तर हा तापसी शब्द आपल्याला लगेच कळेल. आता कायिक, वाचिक, मानसिक म्हणजे काय, तर हे जे कायिक तप आहे म्हणजे स्वतःचा जो देह आहे तो देव कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी, दुसऱ्यासाठी झिजवणं हे कायिक तप आहे. स्वतःसाठी सगळेच जण करतील, पण आपला देह हा दुसऱ्यासाठी झिजवणं, गरजूंसाठी झिजवणं, अशा पद्धतीने देहाचा जो करतो त्याला कायिक तप म्हणायचं. किंवा स्वतःची वाणी आहे, ह्या वाणीनं सुद्धा कुणाचंही अंतःकरण न दुखावणं, कुणाला वाईट वाटेल असं कधी न बोलणं, हे वाचिक तप आहे. वाचेनी काय करायचं, चांगलंच बोललं पाहिजे, म्हणजे पुढे येणार आहे आपल्याला खोटी स्तुती करायची नाही आहे, पण दुसऱ्याला लागेल असं, दुसऱ्याला दुःख होईल असं, कुणाची निंदा करणं, अशा प्रकारचं वाणीतून होता कामा नये, त्याला वाणीचं तप म्हणतात. आणि तिसरं मानसिक, आपला अपमान असो, निंदा असो, स्तुती असो, सगळं आपल्याला सहन करता आलं पाहिजे, हे मानसिक तप आहे. असा तापसी म्हणजे ह्या तपामुळे काय होतं, त्याचं मनोबल वाढतं. त्यामुळे आपल्याला जे समर्थानी ब्रह्मचारी, उदासीन तो तापसी आणि ते ब्रह्मचारी असे ती आहे. आता पहिल्या ह्याच्यामध्ये ज्याच्या कामना संपलेल्या आहेत, विकारी, अशा कामकारी विकार नाहीच आहेत त्याचे. आणि आत्ता म्हटलं तसं तो उदासीन आहे, तापसी आहे, हे तो तीन आले ना की मग ब्रह्मचारी हा शब्द काही वेगळा खरं हवा आहे अशातही बाई नाही. असा जो साधक आहे, असा जो भक्त आहे, हा ब्रह्मचारी राहू शकतोच. आता ब्रह्मचारी शब्दाचा आपण व्यवहारात जो अर्थ लावतो, विवाह न करणारा, त्यासाठी मी म्हणते आहे की तो ब्रह्मचारी राहू शकतोच. पण ब्रह्मचारी या शब्दाचा अगदी ब्रह्म जाणणारा किंवा ब्रह्म जाणण्याची इच्छा असणारा, ब्रह्मप्राप्तीसाठी काही प्रयत्न करणारा, असा जरी आपण ब्रह्मचारी शब्दाचा अर्थ घेतला तरी या ब्रह्मचारीचं प्रत्येकच कर्म जे आहे ना ते स्वस्वरूपासाठीच आहे. तो स्वस्वरूपात मग्न आहे, त्यामुळे त्याला या बाकीच्या सगळ्या गोष्टींची काही आवश्यकताच नाही आहे. असं स्वस्वरूपात मग्न असणारा जो आहे तो काय प्रपंचात पडणार आणि काय त्या संसारात पडून त्याला, त्यामुळे तो ब्रह्मचारी असणं स्वाभाविकच आहे. ब्रह्मचारी होणं किंवा ब्रह्मचारी राहणं त्याला जमणं हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे तो त्याही अर्थाने विचार केला तरी, किंवा ब्रह्म जाणणारा, ब्रह्मासाठी प्रयत्न करणारा असा जो ब्रह्मचारी, असाही विचार केला तरी ज्याला विकार नाही, जो उदासीन आहे, जो आत्ता म्हटलं जे मन अगदी त्याचं शांत आहे, इंद्रिय ज्याच्या ताब्यात असणारी आहे, अशाला ब्रह्मचारी राहणं सहज शक्य आहे. याला समानार्थी शब्दांचा विचार केला तरी आपल्याला कळेल. गोस्वामी म्हटलं आहे. गोस्वामी, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा तो स्वामी आहे. सगळी इंद्रिय त्याच्या हातात आहेत, तो म्हणेल तसंही इंद्रिय आचरण करतात. किंवा वशी शब्द म्हटला आहे, तर वशी याचा अर्थ पण इंद्रिय स्वाधीन असणं. किंवा ऋषिकेश, ऋषिक म्हणजे इंद्रिय, ब्रह्मचारी असणं म्हणजे इंद्रिय ताब्यात असणं. अशा पद्धतीने सगळे जे शब्द आहेत ना हे ब्रह्मचारीच्या समानार्थी आहेत. मग उदासीन आहे, तापसी आहे, ब्रह्मचारी, तिन्ही भाव जे आहेत ते एकमेकाला तसं म्हटलं तर पूरकच आहेत. आणि अशा भक्ताला अत्यंतिक सुख, समाधान असं प्राप्त होईल. सगळे एवढे गुण एकत्र असल्यानंतर स्वाभाविकच त्यांना हा अनुभव घेता येईल. पुढे म्हटलं निवाला मनी लेश नाही तमाचा. हे निवणं ही क्रियापद आहे ना, हे माऊलींचं लाडकं आहे. निवणं शांत, पण शांत म्हणजे थंड नाही बरं का. निवाल आपल्या तुमच्या माझ्या लहानपणी केळीच्या पानावर सकाळी सकाळी मऊभात खायला आजी वाढायचे, तेव्हा थांब जरा निवू दे. ते जे निवू दे ना म्हणजे अगदी गारगुट्ट पण नाही होता का मग, आणि खाता तर आलं पाहिजे, त्याला निवू दे म्हणायचं. तसं निवाला मनी लेश नाही तमाचा, तिथे निवाला म्हणजे अशा अर्थाने मन शांत आहे, त्याला सगळं कळतं आहे, पण तमोगुणाचा लेश नाही आहे. मद नाही, मत्सर नाही, राग नाही, द्वेष नाही, दुसऱ्याबद्दल कटुता नाही, काहीच नाही. खरं तर तमाचा म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते तो गुणातीताचाच म्हणायला पाहिजे. तो कुठल्या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाराच हा भक्त आहे, त्यालाच आपण असं म्हणू. पण समर्थांनी लेश नाही तमाचा असं म्हटलं म्हणजे
ईश्वर आता जर का असं विचार केला तर लेश म्हणजे थोडंसं सुद्धा तमोगुणाचा लेशसुद्धा नाही असं म्हटलं आहे. तर हा तमोगुण तर नाहीच येणार, तो भक्त आहे त्यामुळे तमोगुणात तो अडकणारच नाही, किंबहुना रजोगुणात किंवा सत्वगुणात सुद्धा तो असा अडकून राहणार नाही. दुसरं, आता असे जे भक्त असतात एवढ्या गुणसंपन्न सगळ्या गुणांचा विचार केला तर सामान्य तुमच्या आमच्या सारख्यांच्या मनात असं येतं की यांना संकटच येत नसतील, किंवा असं आपण म्हणूया की यांना आलेल्या संकटातून भगवंत त्यांना तारून देत असेल. आपली एक समजूत झालेली असते की असे भगवंताचे लाडके भक्त असतात, यांना काही संकट बिंकट येत नाहीत, किंवा आलंच समजा तरी भगवंत त्यांना सहजपणानं त्या संकटातून पार करतो. मर्यादित अर्थानं ते खरंही असेल, आपण काही ते खोटं आहे असं म्हणायला नको. खरंही असेल की खरंच भगवंताचे लाडके भक्त आहे तर त्याच्या संकटकाळी भगवंत धावून येतो आणि त्याला संकटातून खरोखरच या संत विचार केला तर आपल्याला दिसेल. परंतु याचा अर्थ त्यांच्यावर आपत्ती येत नाही असं मानायचं काही कारण नाही. आपण कुठल्याही संताचा विचार केला तर आपल्याला संतच काय, अवतार धारण करून आलेल्या रामाला आणि कृष्णाला सुद्धा कितीतरी संकटाला तोंड द्यावं लागलं. युधिष्ठिराला धर्मराज आपण म्हटलं, किंवा ज्ञानेश्वर माऊली आहेत, किंवा तुकाराम महाराज, सगळ्या अगदी संत सखू वगैरे सगळ्या कुठल्याही प्रकारच्या संतांची नावं घ्या, आपल्या लक्षात आहे की त्यांना कितीतरी संकटांना तोंड द्यावं लागलेलंच आहे. मग असं सगळं असताना अशा संकटमय जीवन असूनसुद्धा ते त्या संकटात खचून गेलेले नाही आहेत की आता काय, असा त्यांचा मनामध्ये विचार नाही. म्हणजे निवाला मनी लेश नाही तमाचा, तर तमोगुण एवढ्यापुरतंच नाही तर त्याचा अर्थ दुःख असा घेऊन की कुठल्याही प्रकारच्या दुःखाचा, कुठल्याही प्रकारची आपत्ती त्यांच्यावर आली तरी ते असे त्यांची प्रसन्नता ढळत नाही, त्यांच्या भगवंतावरची जी श्रद्धा आहे ती त्यांची ढळत नाही, ते कुठल्याही प्रकारची खचून जात नाहीत, पराभूत होत नाहीत. आता काय करायचं आणि गलित गात्र असं त्यांचं कधी होत नाही. त्यांच्या प्रसन्नतेत, त्यांच्या समाधानात, त्यांच्या आनंदामध्ये, त्यांच्या भक्तीमध्ये, त्यांच्या श्रद्धेमध्ये, भगवंतावरच्या त्यांच्या असणाऱ्या पूर्ण विश्वासावर कुठेही जराही काही परिणाम होताना दिसत नाही. त्याला आपण म्हणूया की त्याच्या त्या भक्ताचा गुण की त्याला तमाचा लेश पण लागत नाही, संकटाचा लेश पण लागत नाही असं होईल. आणि असा जो संत आहे, असा जो भगवंताचा लाडका भक्त आहे तो सर्वोत्तमाचा स्वाभाविकच जगी धन्य तो दास, सर्वोत्तमाचा तो मोठा धन्यच आहे. एकतर सर्वोत्तमाचा म्हणजे भगवंताचा दास आहे, भगवंताचा भक्त आहे आणि अशा सगळ्या गुणांनी युक्त आहे, त्यामुळे स्वाभाविकच तो धन्य आहे. पुढल्या श्लोकामध्ये आणखीन काही गुणांचा विचार केला आहे. मदे मत्सरे सांडीला स्वार्थबुद्धी, प्रपंचीक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आताच्या श्लोकातले गुण आहेत त्याच गुणांचा आणखीन बारकाईनं विचार केलेला आहे. असं आहे की साधकाने वेळ कसा घालवायचा आणि कसा घालवायचा नाही, किंवा हे भक्त किंवा हे जे आपण ज्या लाडक्या भक्ताचा विचार करतो आहे त्याच्या गुणांचा, तर असं म्हणावं लागेल की जे कोणी वेळ जराही वाया घालवत नाहीत किंवा कुठल्या कामामध्ये वेळ घालवतात याचा विचार करायचा आहे. पहिल्या जर दोन ओळ आहेत, क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, आणि तिसरी ओळ करी सुख संवाद जो उगमाचा. हे जे दोन आहेत ते तो जो भक्त आहे तो कशामध्ये वेळ खर्च करतो, कसा त्याचा वेळ जातो याचं वर्णन करणार आहे. आणि न लिंपे कदा दंभवादे विवादे, काय कशामध्ये तो अडकत नाही ते एका ओळीत दिलं आहे. दोन ओळीत चांगल्या गोष्टी दिल्या, एक ओळीत तो कशात पडत नाही हे दिलं आहे. तिन्ही गोष्टींचा आपण विचार करूया. असं आहे की मला वाटतं मी पुढल्या श्लोकाकडे आधी गेले का, क्रमी वेळ तो मदवत्सराबद्दल आधी बोलायचं आहे. मदवत्सर स्वार्थबुद्धी असं म्हटलं आहे ना, तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की सांडीला शब्द वापरला आहे. मी जरा पुढल्या ओळीमध्ये गेले आधीच. मदय मत्सरे सांडीला स्वार्थबुद्धी. आता सांडीला म्हटलं ना, थोडा मराठी भाषेचा विचार केला तर सांडीला हे क्रियापद मदपण, मत्सरपण, स्वार्थबुद्धी पण, तीन तीन गोष्टी आहेत. त्यामुळे ते सांडिले असं अनेक वचनी क्रियापद हवं होतं, पण तसं नाही झालं. मग झालं काय तर एकवचनी सांडीला क्रियापद वापरलं आहे.
मग आपल्या लक्षात असं आणून दिलं आहे निरूपणकारांनी की काय झालं आहे, यांनी मद मत्सर स्वार्थबुद्धी सोडली असं नाही, या मद मत्सर स्वार्थबुद्धीनं या भक्ताला सोडून दिलं आहे. सांडीला तो एकटाच, पण त्याच्याकडे ही मंडळी येतच नाही. मद मत्सर स्वार्थाला कळतं की इथं जाऊन काही फायदा नाही, त्यामुळे ते येतच नाही. मध्ये मत्सरे सांडीला स्वार्थबुद्धी, याचा अर्थ समर्थाने असं म्हटलं आहे की हे तिघं जण हे याच्या वाटेला जातच नाही. या भक्ताला त्यांनी सोडून दिलं, कारण इथे येऊन उपयोगच नाही, हा आपल्याला काही स्वागत करणारच नाही. ज्या पद्धतीनं तो भगवंताचा लाडका आहे तो काय, त्याला हे मद मत्सर विकार नाहीच आहेत त्याच्याजवळ, त्याच्या अंतःकरणात या विकारांना जागाच नाही आहे. त्यामुळे मद मत्सर आणि हे काय स्वार्थबुद्धी ही त्याच्याकडे जातच नाही असं म्हटलं आहे. आता मद म्हणजे काय, तर गर्व. आपल्याला थोडासा आपल्या बुद्धीचा, आपल्या शिक्षणाचा, आपल्या दिसण्याचा, आपल्या मुलाबाळांचा, आपल्या श्रीमंतीचा, कशाचाही गर्व असू शकतो. आणि स्वतःला शहाणं म्हणायचं, स्वतः श्रेष्ठ समजायचं, बाकीच्यांना कमी लेखायचं, अशा प्रकारचं आचरण याचं कधीही होत नाही. हा जो श्रेष्ठ भक्ताबद्दल आपण विचार करतोय, मध्ये मत्सरे सांडिले स्वार्थबुद्धी, सांडीला स्वार्थबुद्धी, हे मद मत्सर स्वार्थ त्याच्याकडे जातच नाही, कारण ते स्वागतच करत नाही, तो त्याचं ते दूरच असतो, त्यांना प्रवेशच नाही आहे त्याच्याकडे. जे आपल्याजवळ नाही आहे ना त्याची ऐट दाखवणं, म्हणजे असतो कुठंतरी एक कारकून पण साहेबाचा आव आणायचा. आमच्या ओळखीत एक व्यक्ती होती आणि अगदी त्याच्याबरोबरच्या लोकांना सुद्धा हा नेमका कुठे नोकरी करतो हे कोणालाच सांगता यायचं नाही. जर काय आपापसाला तो कुठे नोकरी करतो काय कोणी सांगत नसे, म्हणजे माहीतच नसायचं. पण रोज 8:30ला ब्रीफकेस घेऊन टकाटक जायचा, मात्र बूट पॉलिश केलेले, इस्त्रीचे कपडे, आणि रोजच्या ऑफिसला मात्र कुठे काम करतो ते कोणालाच काही सांगायला यायचं नाही. आणि मग खूप वर्षांनी कळलं, ह्याची टोपी त्याला घाल, त्याची टोपी त्याला घाल, असेच त्याचे उद्योग चालायचे. पण वागणुकीमध्ये आपल्याला कसा मद, मी म्हणजे कोणीतरी विशेष आहे असं दाखवायचं, हे या भक्ताला कधीच जमणार नाही. त्या भक्ताजवळ, या श्रेष्ठ भक्ताजवळ, भगवंताच्या लाडक्या भक्ताजवळ, सर्वोत्तमाचा दास असलेल्या भक्ताजवळ हे काहीच नाही आहे असं आपल्याला कळेल. आणखीन कसं, तर मत्सर कोणाहीबद्दल द्वेष नाही, दुसऱ्याचं चांगलं पाहवतच नाही अशी काही वृत्तीच नाही ना. दुसरा नाहीच कोणी, सगळे भगवंताचे लाडकेच, अशीच गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट मिळाली, नाही मिळाली, दुसऱ्याला मिळाली तरी हा मात्र तितकाच समाधानी असतो. आपल्याला नाही मिळाली तरी चालेल, आपल्याला मिळालीच पाहिजे असं हे का नाही, दुसऱ्याला मिळाली म्हणून त्याच्याविषयी असूया नाही, अशा प्रकारचा ह्याचा मत्सर नसलेला स्वभाव असतो. आणि त्यामुळे स्वाभाविक असतो भगवंताचा लाडका असतो. आणि तिसरी स्वार्थबुद्धी, काही मिळवायचं आहे अशासाठी तो काही करतच नाही ना, त्यामुळे कुठेही स्वार्थ नाहीच आहे. अशा या तीनही दोषांपासून दूर असणारा जो भक्त आहे, म्हणून मध्ये मत्सरे सांडीला स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. म्हणजे एकतर कुठल्याच प्रकारचा, जे जसं आहे तसं मान्य असल्यामुळे स्वार्थ करायचा खरा प्रश्नच नाही आहे. अगदी संत मंडळींची कोणाची उदाहरण घेतलं तर दरिद्री जरी असला तरी त्याला अमुक एक हवा आहे असा हेकाच त्यांचा नसतो. त्यामुळे ते आहे त्याच्यामध्ये किती आनंदी, किती समाधानी असतात अशी उदाहरणं आपल्याला मिळतात. भक्ताचं मन हे असं एकदा त्या भगवंतात रमलं ना की ते इतकं शांत होऊन जातं की त्याला काही दुसऱ्या गोष्टींचे हे लागतच नाही. आणि मग इतकं शांत होतं की हा भक्त, त्या भक्ताला प्रपंचिक उपाधीच नसते. आता प्रपंचिक उपाधी नसते म्हणजे काय, सगळ्या संतांनी प्रपंच केला आहे, नाथाने तर अगदी उत्तम प्रपंच केला आहे, तुकारामांनी केला आहे, सगळ्या संतांनी, समर्थ आपले सोडूया आपण बाकी सगळ्यांनी प्रपंच केले आहेत. आणि मग असे प्रपंच करताना ते म्हणत आहेत की प्रपंचीचं नाही म्हणजे उपाधी नाही. आता म्हणजे काय, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. मग हे प्रपंच करणारे संत जे आहे, सज्जन जे आहे, भक्त जे आहेत, त्यांचं प्रपंच करून सुद्धा ते उपाधीत अडकत नाहीत, हे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर ते प्रपंचात राहतात पण ते उपाधीत अडकत नाहीत. प्रपंचात राहायचं आणि उपाधीत त्याच्या अडकायचं नाही, म्हणजे बंधनात अडकायचं नाही. खरं तर आपल्याला उदाहरण दिलं तर आवडणार नाही, पण आपण कसे बारीक बारीक उपाधीत अडकतो. आमच्याकडे सकाळी 10 वाजता गीता म्हणायला या,
अशी आठवण दिली की आणि आली नाही, एखाद्या मैत्रिणीमुळे का गं का लागलं, अगो बाई आलीच नाही. म्हणजे आम्ही किती उपाधीत अडकलोय बघा, की घरातल्या बाईवर माझी गीता अवलंबून आहे. मी गीतेला जायचं की नाही कोण ठरवणार, बाई ठरवणार. पण ती आली नाही तुम्ही जाऊच नाही शकत. ती येऊन काम करून गेली तर मी गीता म्हणणार. आता हे प्रपंचात अडकलं नाही का? जो भक्त आहे तसं प्रपंचात अडकणार नाही. प्रपंचिक नाही जया ते उपाधी. आपल्या लक्षात येईल की आपल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आपण अकारण त्या प्रपंचाच्या उपाधीत अडकतो. मग आपण श्रेष्ठ भक्त कसे होणार? आणि मग जो श्रेष्ठ भक्त आहे तो उपाधीत अडकत नाही. तो काय करतो? तर त्याला त्याच्या प्रपंचातल्या गोष्टींमुळे त्याच्या परमार्थाच्या ह्याच्यामध्ये व्यत्यय येत नाही. बरं, व्यत्यय येत नाही म्हणजे असं पण नाही हां की तो तितका असतं. पण ते ठीक आहे, नाही ना मला मिळालं, मी घरी गीता म्हणते आणि छानपैकी तेवढ्याच वेळामध्ये 18 गीता, पण आम्ही घरीही म्हणत नाही आणि आम्ही जातही नाही. मग कसं काय होणार? त्यामुळे आपण लाडके भक्त किंवा भगवंत म्हणतोय तसे भक्तांची जी सगळी लक्षणं आहेत ती आपल्यामध्ये यायला काय काय करायला पाहिजे? रामकृष्ण परमहंस म्हणतात की होडी पाण्यात असली पाहिजे तरच ती त्या पाण्याच्या प्रभावावर चालेल ना. पण होडीत पाणी असता कामा नये. होडी पाण्यात असायला हवी पण होडीत पाणी असता कामा नये. तसं म्हणाय की संत प्रपंचात असतात पण संतांमध्ये प्रपंच नसतो. ते त्या अडकत नाहीत त्याच्यामध्ये. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं प्रपंचिक नाही जे आहे ते प्रपंच करतील पण त्या प्रपंचाच्या उपाधीत अडकणार आहे. कुठल्याही क्षणी त्या प्रपंचाला बाजूला करून ते जाऊ शकतात, बाहेर पडू शकतात. त्याला असं संतांना अशा भक्तांना म्हटलं की ते कमलपत्रासारखे असतात. कमलपत्र जसं असतं की पाण्याचा त्याला हे राहत नाही, अगदी तो मोत्यासारखा थेंब राहतो पण पाणी जिंकत नाही त्याला, तसं म्हणे त्यांचं असतं. प्रपंच हा त्यांचा असा चिंतेचा चिंतनाचा विषय नसतो. ते अडकत नाहीत प्रपंचामध्ये. आपल्या लक्षात येईल सामान्य माणूस जो प्रापंचिक आहे त्याच्या खूप उपाधी असतात. त्या प्रापंचिक उपाधीमध्ये बरं तो आपल्यासारखी सामान्य माणसं एकटा प्रपंचाच्या उपाधी अडकतात ही गोष्ट, आणि उपाध्या वाढवतात. वाढवतात कशा? तर किती आवश्यक आहे किंवा किती उपयुक्त आहे, उपयुक्ततेची आणि आवश्यकतेचा विचार जरूर करावा. परंतु आपण म्हणतोच होई हौसेला बोल नाही. त्या प्रापंचिक माणूस हा असा हौस या नावाखाली खूप उपाध्या वाढवतो. हे पडावा, हे पडावा, हे बघितलं नित्यानवी बघितलेली गोष्ट आम्हाला हवी आहे, हे उपाधी वाढवणं आहे ना. आवश्यकतेप्रमाणे उपयुक्ततेप्रमाणे जरूर त्या प्रपंचामधल्या गोष्टी करायला आपल्याला परवानगी दिली आहे संतांनी, नाही म्हटलेलं. पण उपाधी वाढवणं म्हणजे काय? तर त्या हौसेला मोल नाही अशा म्हणून प्रपंचाच्या उपाध्या आपण वाढवतो. इथे मात्र त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे. तिसरी ओळ म्हणजे सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. तिसरी गोष्ट सांगितली. आधी अंतःकरणामध्ये मत्सर स्वार्थबुद्धी नको ते सांगून झालं, म्हणजे नसणारा जो आहे ते गुण सांगून झाला. त्यांचं जे अशा मंडळींचं बोलणं चांगलंच असतं ना. कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल राग नाही, स्वतःबद्दल अहंभाव नाही, कुठे गर्विष्ठाने बोलणं नाही. असं असेल ते बोलणं चांगलंच असणार. चांगल्या संबंधीच ते बोलणार, चांगलेच विचार मांडणार, दुसऱ्याच्या चांगल्याकरताच त्यांचं बोलणं असणार. हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे तिसरी ओळ बरोबरच आहे की सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. प्रत्येक वेळी त्यांचं बोलणं हे नम्रतेचंच असतं. अत्यंत हळुवारपणे दुसऱ्याला लागेल असं नाही, अत्यंत गोड बोलणं, अत्यंत सौजन्यपूर्ण असं त्यांचं बोलणं असतं असं ते सांगतात. ज्यांनी बाबा बेलसर यांना प्रत्यक्ष बघितलं आहे ना त्यांना हे गोड बोलणं म्हणजे काय आहे ते वेगळं सांगायलाच नको. इतके बाबा गोड बोलत असत. दर मे महिन्यामध्ये गोंदवल्याला शिबिर असायचं आणि ते जे नामसाधनेचं शिबिर असायचं त्याच्यात बाबा यायचे आणि इतकं बाबा गोड बोलायचे. बरं त्याच्यात कृत्रिमता नाही हां, त्यामुळे त्या गोड किंवा आणखीन सांगतात स्वामी स्वरूपानंद अत्यंत गोड बोलायचे. आमच्या शिवथरगडीमध्ये डॉक्टर वि. कुलकर्णी, आम्ही त्यांना भाऊ काका म्हणायचो, भाऊ काका यायचे, फार गोड बोलायचे. आणि आता म्हटलं ते गोड बोलण्यामध्ये ना जराही कुठे आपल्याला आर्टिफिशियल नाही वाटत, कृत्रिम नाही वाटत. निसर्गतःच त्यांचं बोलणं समोरच्या माणसाला आनंद देणारच. इतकं गोड हसतमुख बोलणं असायचं. आणि मग नम्र वाचा सुवाचा जे गोड बोलणं आहे ते अत्यंत सहज दुसऱ्याला आनंद देणारं असं बोलणं आहे. खूप वात्सल्य, खूप असं निर्मलता, प्रेमळ अशा शब्दांची ओघळपण असं सगळं असतं. म्हणजे
माऊलींचं सांगणं असं आहे की शब्द पाठी पाझरे कृपा आधी. म्हणजे आधी त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा त्या बोलण्याच्या लकबीवरून आपल्याला शब्द येण्याआधीच प्रेम व्यक्त होतं, वात्सल्यच आधी कळतं, मग पाठवून शब्द येतात. असंच आहे ते नम्र वाचा सुवाचा, असं आपल्या लक्षात आहे. खरं तर ना सत्पुरुषांना फारसं बोलावंच लागत नाही. त्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या असण्याचाच इतका आनंद असतो की वेगळं बोलावंच लागत नाही. त्यांच्या मौनातच सगळ्या गोष्टी असतात. पण तरी देखील ते जर काही बोलले तर ते अत्यंत प्रेमाने बोलतात. अत्यंत काय कृपाप्रसाद, स्नेह, वात्सल्य असं त्यांच्या शब्दातून असतं. ऐकणाऱ्याला सहज आनंद प्राप्ती होईल असा एक अनुभव संतांच्या सहवासामध्ये मिळतो. आणि खरोखरच म्हणजे ही जी मी नावं घेतली, आणखीन पण अनेक जण असतील, तर त्यांचं बोलणं इतकं मिठास, इतकं गोड असायचं की समोरचा माणूस किंचित देखील जणू काही आपली अनेक वर्षांची ओळख आहे अशा पद्धतीनं आपोआपच या भक्तिमार्गामध्ये रममाण होऊन जायचा, असं त्यांचं एक संतांचं सांगणं. आणि तो गुण आपल्याला असा दिसतो. मग अशी सुरुवात केली 3ऱ्या श्लोकाची सुखीनं, तो आता घेते. सदा क्रमी वेळ जो तत्वचिंता अनुवादे, न लिंपे कदा दंभ वादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता 52वा जो श्लोक आहे ह्याच्यामध्ये मग अशी मी म्हटलं तसं की पहिला आणि 3रीची ओळ आहे ती आपल्याला हा जो भगवंताचा लाडका भक्त आहे तो त्याचा वेळ कशात घालवतो, तर क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवाद आहे, आणि 3ऱ्या ओळीला कधी सुख संवाद जो उगमाचा, याच्यामध्ये तो त्याचा वेळ खर्च करतो. आणि कशामध्ये त्या तो करत नाही तर न लिंपे कदा दंभवादे विवादे, याच्यात तो कधी अडकत नाही. अशा दोन्ही गोष्टींचा विचार काय करून येते आणि काय करतो ते, असं दोन्ही गोष्टी आपल्याला त्याच्यात सांगतात. एका पाठोपाठ एक ह्या सगळ्या श्लोकांमधून या भक्ताचे चांगल्या गुणांच्या गोष्टी आपण पाहतोय. खरोखरच अत्यंत शांत, निर्मळ, पवित्र आणि नुसतं असं नाही की ज्याची बुद्धीसुद्धा त्या ईश्वराच्या ठिकाणी अनन्य झालेली आहे, असा हा भक्त आहे. प्रत्येक ओळीचा शेवट जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, त्या सर्वोत्तम परमेश्वराचा दास असणाऱ्या भक्ताची लक्षण आहे. त्यावेळी तो त्याच्याशी अनन्य झालेला आहेच आहे. असा जो आहे, कसलाही मोह नाही, मद नाही, सत्संगामध्ये असणारा आहे आणि सत्संगात असून, एकांतात असून आनंदाचा अनुभव देतोय आणि घेतोय, असं दोन्ही आपल्याला दिसेल. बरं, पुन्हा असं आहे ना की जसा तो भगवंताशी अनन्य आहे तसं त्याचं स्वस्वरूपाचा त्याला बरोबर हे पटलेलं आहे. तो स्वस्वरूपाशी एकदम विचार करतोय आणि म्हणूनच तो सर्वोत्तमाचा दास आहे. मग आता कशामध्ये तो करत नाही, तर क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे. छान हे आहे की ही जी भक्त मंडळी आहेत, गुणी भक्त म्हणूया आपण किंवा संत सज्जन म्हणूया, ह्या सगळ्यांचा जो काही वेळ असेल तो सगळा वेळ तत्वाचं चिंतन करण्यात आणि त्याचा अनुवाद करण्यात जातो. आता इथे अनुवाद शब्द याचा अर्थ अनुकरण, बरं का, इथे काही भाषांतर अशा अर्थाने अनुवाद शब्द नाही आहे. तर जे काही तत्वज्ञान ते चिंतन मनन त्या तत्वाचं करता आहेत, त्या तत्वाचं चिंतनाबद्दलचं अनुकरण, जे जसं शास्त्र सांगताय, जे जसं आपण वाचलं आहे, ऐकलं आहे, तसं अनुकरण ते करतात. म्हणजे समर्थांनी जसं ह्या जडदेहाचे 82 तत्व सांगितलं, या 82 तत्वाचं चिंतन करण्यामध्ये यांचा वेळ खर्च होतोय. भक्त या जडदेहाच्या 82 तत्वांचा अभ्यास करतोय. एक एक ही जडतत्व बाजूला केलं की जे काही आपल्याला आत्मतत्व कळणार आहे, जे काही चैतन्य कळणार आहे, जे काही स्वस्वरूप कळणार आहे, त्याचं चिंतन मनन करण्यामध्ये या भक्ताचा वेळ जातो. म्हणून तो क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे असं म्हटलं आहे. तो विचार कसला करणार, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी नेमका कोण आहे, तर मी म्हणजे हा देह नाही, मी म्हणजे मन नाही, न मित्र, न माता, न पिता, सगळे आपण अहम निर्विकल्पो निराकार रूपो असं सगळं जे निर्वाण षटक म्हणतो किंवा त्या आत्मषटकात जे काही आचार्यांनी वर्णन केलं आहे त्याचा विचार केला तर ते तत्वचिंतानुवादी म्हणजे काय आपल्याला कळेल. किंवा समर्थांच्या बाबतीमध्ये सोनी व सुख अशा नावाचा जो समर्थांचा आहे त्या तत्वज्ञानाचा विचार केला तरी आपल्याला कळेल की त्या तत्वज्ञानाच्या चिंतनात मननात ज्याचा वेळ खर्च होतो.
किंवा दासबोधामध्ये ब्रह्ममायाचे कितीतरी समास आहेत. त्या ब्रह्ममायाच्या समासामध्ये आपण जर त्या चिंतनामध्ये मननामध्ये राहिलो तर आपल्याला कळेल की या आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी जे काही क्रमाक्रमाने आपल्याला बदल करता यायला आहे ते क्रमाक्रमाने ज्या गोष्टी आपल्याला बाजूला करता यायला हव्यात आणि त्या आत्मचिंतनाकडे आपल्याला जायला हवं. प्रत्यक्ष त्याचं चिंतन मनन करून तो अनुभवही घ्यायला हवा आणि आपल्या जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे असं ज्याला वाटतं तो आपला वेळ बाकीच्या गोष्टी घालवणारच नाही. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, अशा तत्वज्ञानाच्या चिंतन मननात त्या चिंतन मननाने कळलेल्या गोष्टीचं अनुकरण करण्यामध्येच त्याचा वेळ जाईल. खरं आहे परमार्थाच्या अध्यात्माच्या किंवा ह्या तत्वज्ञानाच्या शास्त्राच्या सद्ग्रंथांच्या ह्याच्यामध्ये त्यांचा वेळ सगळा जातो. अन्य कुठल्या गोष्टीवर ते वेळ घालवत नाही. मग बरं त्याच्यासाठी आपल्याला किती ग्रंथांचा उपयोग होतो. उपनिषद आहे, सद्ग्रंथ सगळे आहेत, अगदी ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे. ह्या सगळ्या ग्रंथांच्या अभ्यासाने तुकारामांची गाथा घेतली, रथांचं भागवत घेतलं, ते सगळ्या ग्रंथांतून आपल्याला ते जे चिंतन मननाचे विषय आहेत ते कळतात. असं सगळं पठण मनन चिंतन निधिध्यासन असं जर केलं तर त्याच्यात ते सगळे हे जे भक्त आहेत ते त्याच्यात मग्न राहतात. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे म्हणजे काय तर हा त्याचा अर्थ आपल्याला कळेल. दुसरं असं आहे की नुसतं आपल्याला कळून पुरणार नाही. ते जे आपल्याला कळलं आहे ते सांगावं, दुसऱ्यांना सांगावं, त्याची चांगली मांडणी करावी, त्याचं सहजपणानं दुसऱ्याला आपल्याला समजावून सांगता येईल असा प्रयत्न करावा. हाही विचार या भक्त मंडळींचा असतो. करी सुख संवाद असं म्हटलं आहे ना. आता हे जे आपल्याला तत्वचिंतानुवादानं कळलेलं आहे ते आपल्याला सुखसंवादातून दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे. जे आपण श्रवण केलं आहे, वाचन केलं आहे, त्याचं काही चिंतन मनन केलेलं आहे, आपल्या आचरणामध्ये आणलेलं आहे, क्रमाक्रमानं यथाशक्ती जसं आपल्याला जमेल तसं चढत्या वाढत्या क्रमाने ते आपण प्रयत्नपूर्वक आपल्याला मिळवायचं आणि इतरांना पण द्यायचं असा सगळा विचार त्यांनी आपल्याला सांगितला आहे. असं पहिल्या ओळीमध्ये त्या तत्वचिंतानुवादाचं मिळवायचं आहे तसं आपल्याला पुढल्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचा चांगल्या म्हणजे सुखसंवादातच वेळ घालवायचा आहे असंही करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी लगेच पण मध्ये दुसऱ्या ओळीमध्ये न लिंपे कदा दंभवादे विवादे तत्वचिंतानुवादातच वेळ घालायचा. त्या तत्वचिंतानुवादानी सुद्धा एखाद वेळेस मीच काय तो शहाणा असा दंभ येण्याची शक्यता आहे. म्हणून लगेचच्या वेळी सांगितलं न लिंपे कदा दंभवादे विवादे. तो असा काही तत्वचिंतक मी आहे आणि मला या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास येतो आहे आणि मग मी काहीतरी दुसऱ्याला सांगू शकणार आहे असा दंभ पण येता कामा नये. म्हणून लगेच सांगून टाकलं न लिंपे कदा दंभ नको, वाद नको, विवाद नको, ह्याच्यात नाही रमायचं अजिबात. हा जो श्रेष्ठ भक्त आहे तो ह्याच्या वादविवादात पडत नाही. वादविवाद ही गोष्ट अशी आहे की हा वादामध्ये साधारणपणे स्वतःचा मोठेपणात सांगायचा असतो. त्यामुळे वादविवादात पडायचं नाही म्हणजे आपला मोठेपणा सांगायचंच नाही. आपला मोठेपणा दाखवण्यासाठीच वाद घालायचा. मीच कसा बरोबर आहे ह्याच्यासाठी वाद घालायचा असतो. दुसऱ्याचं मान्य करायचं नाही, आपलंच बरोबर आहे असं हेका दाखवायचा, दुसऱ्याचं खोटं ठरवायचं, या सगळ्या गोष्टी वादामध्ये येतात ना. त्यामुळे तो वादविवाद टाळायलाच सांगतात समर्थ. न लिंबे कदा दंभवादे विवादे. वादविवाद हा या तत्वजिज्ञासा किंवा तत्वचिंतनाचा बद्दल जर असेल तर तो सुखसंवाद असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये दंभ नाही येता का, त्यात प्रामाणिकपणा आला पाहिजे. पुढल्या ओळीमध्ये सुखसंवाद चालणार आहे, दुराग्रह नाही कुठलाही चालणार. वादविवाद होताना आपण मोठे असं नाही सांगता कामा. तर त्याच्याऐवजी करी सुखसंवाद. त्या वादविवादाच्याऐवजी चांगला सुसंवाद करा. आपला एखादा चांगला असणारा मुद्दा, योग्य असणारा मुद्दा दुसऱ्याला गोड शब्दामध्ये पटवून द्यायला हरकत नाही, पण वाद घालायचा नाही. त्या सांगण्यामध्ये आपण कोणीतरी मोठे आहोत असा भाव येता कामा नये. म्हणजे ह्या अशा पद्धतीनं दुसऱ्या माणसाला गोड बोलून एखादा मुद्दा पटवणं खूप मोठी कठीण गोष्ट आहे. पण समर्थ आपल्याला सांगतात की करी सुखसंवाद तो उगमाचा. आता उगमाचा का म्हटलं असेल तर कशाबद्दलचं तत्वचिंतानुवादे करायचं आहे तर उगमापासून जायचं आहे. मी कोण आहे, मी कशासाठी जन्म घेतलेला आहे,
या ईश्वराने मला इथे का पाठवलेला आहे, हा सगळा उगमापासून आलेला संवाद आहे. त्या उगमाचा संवाद, आत्मसंवाद, स्वतःशी संवाद विचार करावा. वादविवाद घालायला दुसरा माणूस लागतो. सुसंवाद साधायचा असेल, सुखसंवाद करायचा असेल, तो स्वतःशी करता येतो. त्यामुळे आपण आपल्याशी विचार करा की मी नेमकं कशासाठी आलो आहे, मी इथे आलो आहे, माझ्याकडून ईश्वराची काय योजना आहे. मग हे करता करता नेमकं वादात नाही पडायचं, दुसऱ्याशी वाद नाही घालायचा. परंतु वाद म्हणजे काय, ज्ञानश्रेष्ठ का भक्तिश्रेष्ठ, काय करायचं आहे, आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे, भक्तीच्या मार्गाने मिळवावं, सत्संगतीच्या मार्गाने मिळवावं आणि शांत राहावं. पण याच्यात श्रेष्ठ काय, श्रेष्ठ काय असा वाद घालायला लागलं की एखाद्याचं एकमत असेल, दुसऱ्याचं एकमत असेल आणि मग गडबड होईल. त्यामुळे आपल्या उगमाचा स्वतःशी विचार करावा की खरोखरच शंकराचार्य श्रेष्ठ आहेत की रामानुजाचार्य श्रेष्ठ आहेत. कशाला वाद घालायचा, आपण ठरवायचं की जो तो सगळा श्रेष्ठच आहे. आचार्यांनी गीतेचा अर्थ कसा लावला आणि लोकमान्य ठिकाणी कसा, वाद कशाला घालायचा. दोघंही त्या त्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत असं उगमाच्या ठिकाणी, स्वतःच्या ठिकाणी म्हणायचं. अशा पद्धतीने विचार करतात. कोणाच्याही वादात पडायचं नाही, कुणालाही विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन, चिंतन, मनन आपल्या मनाशी करायचं आणि त्या पद्धतीने आचरण करायचं. तो जो आहे तो लाडका भक्त आहे, तो जो आहे तो या श्रेष्ठ भक्तांचा गुण असणार आहे. असा सुखसंवाद किंवा चांगला एकमेकांशी किंवा स्वतःशी असणारा संवाद जर त्याच्यामध्ये जर वेळ घालवला तर तो वेळ घालवला नाही म्हणताय, तो कारणी लागला असं म्हणता येईल. आणि असा जो भक्त आहे तो धन्य आहे. आणि मग आणखीन 53व्या अखेरच्या श्लोकामध्ये सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, बोलण्याबद्दलच गेलेलं आहे. आत्ता नम्रवाचा सुवाचा सांगितलंच आहे. आता म्हणताय कसं असावं, आर्जवी प्रिय बोलणं असावं, गोड बोलणं असावं. सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, विवेक विचार असावा, सत्याने सत्यच बोलावं. न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, मिथ्या खोटं बोलायचं नाही. आणि असा जो आहे तो धन्य आहे असं म्हटलं आहे. करूया आपण थोडंसं चिंतन याच्यावर की गोड बोलायचं. समर्थांचा ना या गोड बोलण्यावर विलक्षण भर आहे. कितीतरी ठिकाणी समर्थांनी या गोड बोलण्यासंबंधीचा समर्थ राखावी बहुतांची अंतरे, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. भाग्यवान म्हटलं आहे समर्थाने की दुसऱ्याचं मन राखा, दुसऱ्याला नेमकं काय हवं आहे त्याचा विचार करा, त्याला बरं वाटेल असं वागा असं त्यांनी म्हटलं आहे. आता म्हटलं की दासबोधात अनेक ठिकाणी आहे, पेरीले ते उगवते. तुम्ही जर चांगलं बोललात, अरे म्हटलं की कार्य होतं ना, त्यामुळे पेरीले ते उगवते, बोलण्यासाठी उत्तर येते. आपण जर चांगलं बोललो तर दुसरीकडून आपल्याला चांगलंच ऐकायला मिळेल. आपण काही गैर बोललो, दुसरेपणाने बोललो, दुसऱ्याला राग येईल असं बोललो की दुसरा पण आपल्याला तसंच रिटर्न करणार. हा विचार समर्थ वारंवार आपल्याला सांगतात. त्यामुळे समर्थ बोलण्यावरती बरे बोलतात, सुख वाटते, हे तो प्रत्ययासी येते आपल्याला माहिती आहे. तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्ते. आपोल्याशी चिमोटा घेतला तेने जीव कासावीस झाला, आपोल्यावरून दुसऱ्याला पारखीत जावे. आपल्याला पण नाही आवडत कोणी आपल्याला गैर बोललेलं, मग आपण का लोकाला बोलावं. अशा प्रकारचे बोलण्यासंबंधीचे कितीतरी विचार समर्थाने आपल्याला दासबोधामध्ये अनेक ठिकाणी सांगितलं आहे. इथे ते आपल्याला म्हणतात की सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोके, सर्वांमध्ये प्रिय होतो कोण, जो आर्जवी बोलणारा असतो तो. आता आर्जवी म्हणजे काय, खरं तर असं असतं आर्जवी बोलायचं आहे, सत्य पण बोलायला सांगितलंच आहे आणि गोड पण बोलायचं, आर्जवी पण बोलायचं आणि खरं पण बोलायचं. ही थोडी तारेवरची कसरतच असते. सत्य नेहमी कटू असतं ना, त्यामुळे चांगलं पण म्हणजे खरं पण बोलायचं आहे आणि दुसऱ्याला आनंद देईल असं पण बोलायचं आहे. तर ह्याच्यासाठी फार मोठी आपल्याला विचार करून बोलावं लागतं. खरी गोष्ट आहे, कारण खोटी तर स्तुती करायची नाही आहे, खरंच बोलायचं आहे. आणि त्या खरं बोलायचं असेल तर आपल्याला थोडा विचार करायला लागतो असं दिसेल. इथे त्यांनी आपल्याला म्हटलं की काय करावं, तर आर्जव. आर्जव म्हणजे त्याच्यामध्ये रुजूता असते. अर्जुनाचं नाव आहे ना, रुजू बोलणारा, सरळ बोलणारा, दुसऱ्याला न दुखवणारा, अगदी नम्र असणारा असं त्याचं बोलणं आहे. त्याला आर्जव म्हणायचं. सरळ स्वभावाची माणसं असतात, अगदी गोड बोलणारी असतात, रुजू बोलणारे असतात. म्हणजे आता असं जे आर्जव आहे सहज आलं पाहिजे. हां,
त्याच्यामध्ये मुद्दाम बोलायला लागता का म्हणजे त्याचं बोलणं सहजच असलं पाहिजे. आर्जवी बोलणं म्हणजे सहज चांगलं बोलता आलं पाहिजे. इथे कुठे काही आपल्याला लाळघोटेपणा करायचं नाही. म्हणजे आपल्याला दुसऱ्याने चांगलं म्हणावं म्हणून खोटं खोटं गोड बोलणं असं इथे नाही आहे. अजिबात कुठेतरी खोटेपणाचा काय म्हणतात तसं बारीकसा सुद्धा विचार इथे येता कामा नये. स्वार्थीचा विचार येता कामा नये. लाळघोटेपणाचा विचार येता कामा नये. आपली स्तुती व्हावी, आपल्याला कुठे चांगलं म्हणावं म्हणून नाही. जसं असतं ना की काही कार्यक्रमांमधून एखाद्या सेंड ऑफला आपण गेलो की चांगलंच बोलावं लागतं. म्हणजे दुसऱ्या माणसाजवळ किती कर्तृत्व आहे किंवा नाही हे त्यावेळेला काही विचार घेत तेव्हा चांगलंच बोलायचं असतं. अशा पद्धतीला आर्जव नाही म्हणायचं. आर्जव बोलण्यामध्ये कृत्रिमता नाही आहे, खोटं बोलायचं नाही आहे अजिबात. खरं खरं अंतरापासून जे तोंडेखरं ज्याला म्हणतो ना तसं तोंडेखरं आपल्याला बोलायचं नाही. काही दांभिक खोटं बोलायचं नाही आहे. दिसायला आपलं चांगलं म्हणजे खरं मनापासून नाही पण तरी दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून खोटं बोलायचं असेल. बऱ्याचदा आपल्यावर अशी वेळ येते. आपली एखादी नात म्हणा, भाची म्हणा, काहीतरी फॅशनेबल ड्रेस होऊन आपल्यासमोर येते. आपल्याला काही फारसं आवडलेलं नसतं पण आवडलं नाही असं कसं म्हणायचं. मग आपण वा काय क्यूट दिसते. तर हे जे आहे ना दांभिकपणा आहे, हे आर्जव नाही आहे. जे आत आहे ते बोलण्याची हिंमत नाही आहे म्हणून खोटं बोलायचं. मग इथे आपल्याला पुढे देणार आहे की अशा वेळेला हा श्रेष्ठ भक्त जो आहे ना त्यांनी गप्प बसावं, मौन घ्यावं, बोलायचंच नाही पण खोटं नाही बोलायचं. जे अंतरात आहे, जे जसं आपल्या ते तसं बोलण्याचं. जर ते कटू आहे, सत्य नेहमी कटू असतात तर आपण म्हटलंच की सत्य बोलायचं असेल तर ते थोडं कटू लागतं. त्यामुळे मग दुसऱ्याला आवडणार नाही, दुसऱ्याला आवडणार नाही असं बोलायचं नाही. त्यामुळे मौन घ्यावं लागतं. इथे मात्र आर्जव शब्द आहे. व्यासपीठावरून गोड गोड बोलायचं आणि व्यासपीठाच्या मागे त्या व्यक्तीबद्दल काही दोष का याला काही आर्जव म्हणत नाही. आर्जव म्हणजे आत बाहेर सगळीकडे तोच विचार असा असला पाहिजे असं आपल्या लक्षात आहे. म्हणजे केवळ शिष्टाचार म्हणून गोड बोलणं हे आर्जवमध्ये येत नाही. आर्जव हे जे मनात आहे आणि मनात आहे तेच ओठावर आलेलं आहे आणि ते चांगलंच आहे, ते गोडच आहे, ते दुसऱ्याला आनंद देणारच आहे, त्याला आर्जव म्हणायचं. आर्जव शब्द इतका साधा नाही आहे. त्यामुळे समर्थ आपल्याला जेव्हा सांगतात सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोके, असा जो आर्जवी बोलणारा असतो ना तो सगळ्या लोकांना प्रिय होतो. त्यामुळे आर्जवी बोलणं सोपं नाही आहे. हां तर ही माणसं खरंच मुळातच म्हणजे काही वेळा असं स्पष्ट स्वभाव असणारी माणसं जर म्हणाली तर त्यांना सांभाळून बोलावं लागतं की आम्ही फार स्पष्ट स्वभावाचं आहे म्हणजे ते दुसऱ्याला आवडेल की नाही असा त्याच्यात प्रश्न पडतो. त्यामुळे त्याला काही आपल्याला आर्जवी बोलणं म्हणता येत नाही. समर्थांना अभिप्रेत असणारं जे आर्जवी बोलणं आहे ना ते अत्यंत दुसऱ्याला आनंद देणारं पण आहे. मनापासून आपण ते जे काही अभिप्राय आपण देतो तो आपला मनापासून आहे, आत पण तोच आहे, शब्दात पण तोच आहे आणि दुसऱ्याला आनंद देणारा पण आहे आणि खरा पण आहे. असं सगळं आर्जवीमध्ये आलेलं आहे. असा जो आर्जवी बोलणारा आहे तो प्रिय, सगळ्या लोकांना प्रिय होतो असं म्हटलं. आता स्वभावात जी माणसं सज्जन असतात ना नसतोच त्यांना अहंकार नाही, मद नाही, मत्सर नाही, आपण सगळे गुण पाहिलेत. ते अत्यंत विवेकाने विचाराने असं आचरण करणारे असतात. त्यांना हे जमेलही, आर्जवी असतात आणि लोकांमध्ये ते प्रिय होतात. कारण खरी गोष्ट आहे त्यांच्या बोलण्याचा ना राग येत नाही असा पण त्याचा अर्थ आहे की त्यांनी काही आपल्याला सांगितलं तरी आपल्याला त्याचा राग येत नाही. कारण अशी आर्जवता त्यांच्या बोलण्यामध्ये असते. अशा माणसांचं जे सरळपण आहे, त्यांचं जे स्पष्टपण आहे त्याचं लोकांना आकर्षण असतं. या अर्थाने पण आपण जर म्हटलं की ते लोकांना प्रिय असतात कारण त्यांचं जे सांगणं असतं, त्यांचं जे बोलणं असतं, त्यांचा जो अभिप्राय असतो तो लोकांना आनंद देणारा असतो. त्याच्यामध्ये समजा असं वाटलं की आपण करत असलेल्या कृतीला थोडा विरोध आहे तरी देखील त्याचा राग त्यांना येत नाही. या अशा मंडळींची लोकप्रियता खूप असते किंवा लोकांना त्याचं स्वाभाविकच आकर्षण वाटतं. हे जे म्हणजे आता ह्या भक्ताचा हा गुण म्हटला आहे. मग भक्ताजवळ जर आर्जवीपण असेल तर हा भक्त कुठेही असा भरकटून जाणार नाही किंवा म्हणजे भरकटणार तर नाहीच
पण तो भडकणार पण नाही, दोन्ही दृष्टीने तो रागवत नाही कधी. असं जे आर्जवता ज्याच्या स्वभावामध्ये आहे तो कधी रागवायचा प्रश्नच येत नाही. त्यावेळी तो भडकणार नाही, भडकवणार नाही कोणाला, अत्यंत नम्र असणारं, असं सगळं त्याचं असं मैत्रीच्या प्रेमाच्या कसोटीवरच त्याचं सगळं योग्य ते बोलणं आणि स्वाभाविकच मैत्री वाढवणारं असाच त्याचा विचार असतो. संतांच्या बाबतीत तर आपल्याला सांगता येईलच की असत्य बोलत नाहीत, मिथ्या बोलत नाहीत. त्यामुळे ते नसतंच, ते बोलतील ते सत्यच असतं, किंवा सत्य आहे तेच ते बोलतात असं आहे. त्यामुळे ते त्रिवार म्हटलं आहे, त्रिवार सत्य. संत बोलतील ते जे आहे ते त्रिवार असतं, त्याचा शब्द वापरला आहे. न बोले कदा मिथ्या वाचा त्रिवाचा. कधीच ते मिथ्या बोलणार नाहीत, ते कधीच हे बोलणार नाहीत. अगदी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी लोक हे श्रेष्ठ भक्तच आहेत. त्यामुळे ते धन्यच आहेत. कितीतरी संतांच्या बाबतीत श्रीधर स्वामी अत्यंत मधुर 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 वाणी विश्वही जिंकित असे, असं त्यांचं सांगणं आहे. जग जिंकता जिंकता येईल, गोड बोलण्याने जग जिंकता येईल, म्हणून गोड बोला. गोड बोलण्यामध्ये खोटेपणा नाही आहे. इथे जे गोड बोलणं आहे, मधुर मधुर वाणी म्हणतात श्रीधर स्वामी, याच्यामध्ये गोड बोलण्याने आपल्याला दुसऱ्या माणसामध्ये परिवर्तन करता येतं. म्हणून भाषा अत्यंत नम्र गोड असायला हवी. आपल्या राष्ट्रसेविका समितीच्या ज्या आद्य संचालिका वंदनीय मावशी केळकर या नेहमी सांगत असतात की तोंडात खडी साखरेचा खडा आणि डोक्यावरती बर्फाचा खडा असावा. शांत मनाने, शांत चित्ताने, गोड बोलण्याने सगळी कामं साधतात. सगळ्यांमध्ये सहजपणानं परिवर्तन करून घेऊ शकतो आपण, असं ते म्हणतात. मग अशा भाऊ काकांचा उल्लेख केला, बाबा बिरसल्यांचा उल्लेख केला, सोलपानचा उल्लेख केला. ही सगळी मंडळी अतिशय गोड बोलणारी आणि म्हणून सगळ्या भक्तांना प्रिय असणारी, सगळे भक्त त्यांना प्रिय असणारे आणि असा जो आहे सर्वोत्तमाचा दास असणारा तो धन्यच असणार, तो भक्त धन्य आहे. कधी कधी खरं बोलणं असं कठीण असतं. कधी कधी खरं बोलायचं असं नाही चालत. हे कायमच सत्य बोलणं किंवा हे अर्जवी बोलणं जे आहे ते कधीतरी नाही, कायमचं आपल्याला बोलावं लागतं. आता काय होतं की आपल्याला नेहमीचा अनुभव असतो की इतकं खरं बोलणं जमत नाही व्यवहारामध्ये. मग आपण काय करतो, शुगर कोटेड जे काही सांगायचं आहे, जे औषध असतं, कडू आहे औषध, मग ते शुगर कोटेड घेतलं की बरं. किंवा अगदीच आता रोग बरा व्हायला हवा आहे तर कडू लोकांना औषध घ्यावं लागतं. याच्यामध्ये बदल व्हायला हवं असेल तर काहीतरी कडू बोलावं लागतं कधीतरी. मग ते कसं बोलायचं, तर कडू बोलताना लगेच खडी साखरेचा खडा, प्यायला पाणी गोड, काहीतरी वरती चॉकलेट एखादं असं द्यावं. म्हणजे मग ते कडूपणाचा कडूपण राहत नाही, कटू बोलण्याचं कडूपण राहत नाही. असं बोलूनसुद्धा आपल्याला परिवर्तन करता येतं. लगेच अगदी कठोर शब्दांनी चूक दाखवायला पाहिजे असं नाही, तर थोडंसं शुगर कोटेड बोलण्याने काहीतरी परिवर्तन होण्यासाठी त्यांच्या कलाकाराने ज्याला आपण म्हणतो तसं घेऊन आपल्याला बदल करता येतं. अशा शब्दात आपल्याला सांगता येतं. असं सांगणारा जो असतो तो स्वाभाविक असतो साधक किंवा तो भक्त किंवा तो या सर्वोत्तमाचा धन्य असणारा होतो. आपल्याजवळ जर सत्य बोलणं आपल्याला जर खरंच शक्य नसेल, तुम्ही मगाशी म्हटलं तसं की साधकांनी मौन घ्यावं. मग साधकांनी बोलूच नाही काही, असंही समर्थ आपल्याला सांगणार आहेत. मौनाबद्दल पण विचार पुढे येणारच आहे. पण आज आपण बोलण्याच्या संदर्भात म्हटलं तर असं गोड बोलावं. आणि हे संतांचं बोलणं जे आहे ते असं दुसऱ्यामध्ये चांगला बदल घडवून आणण्यासाठी योग्य असतं. अशा संत सज्जनांबद्दल किंवा अशा भक्तांबद्दलचं जे लक्षणं त्यांची असतात तो स्वाभाविकच सर्वोत्तमाचा दास, सर्वोत्तमाचा धन्य असणारा दास असा होतो. आणखीन काही लक्षणं समर्थ आपल्याला सांगणार आहेत ते आपण पुढल्या वेळेला पाहूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.